तर तुम्ही बघतच आहात की आपण चाललो आहोत गणपतीपुळेला। तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर गणपतीपुळेला जाता जाता थांबलो आहोत आपण डेअरवनला सुद्धा ना। डेअरवनमध्ये पण खूप सुंदर सुंदर बघण्यासारखं आहे। गणपतीपुळेला पोचल्या पण राडा केला मस्तपैकी। गणपतीपुळेला पोचलो, दर्शन घेतलं, त्याच्यानंतर बीचवर गेलो, तिकडे पण बाईक चालवली, बीचवर एन्जॉय केला, राडा राडा। तर इकडे एक दादा आहे, तो आपल्याला घोषणा देतो, त्याच्या घोषणा ऐका, अंगावर काटे येतात एक नंबर। निघता निघता झाला आमचा पचका। तुम्ही सगळे म्हणजे झाला आपला नेहमीचा प्रश्न, खात आहे ना, खायलाच पाहिजे। तर काय नाही, उद्या जायचंय गणपतीपुळेला, त्यामुळे एक्साइटमेंट एवढी आहे ना की झोपच नाही येत, झोपच नाही। तर आता किती वाजायला आलं, 3 वाजायला आलं तरी जागे आहे हो, 3 वाजायला आलं तरी जागे, 2:30 वाजल्यात, म्हणजे झोपत नाहीत। सगळी चिमणीताई बिमणीताईस आल्यात हॉलमध्ये, चिमणीताई झोपले, मी एकटाच रूममध्ये बसले, लाईट लावून मस्तपैकी TV बघत होतो आपली। तर आता काय नाही, 4:30ला उठायचा होता, सकाळ लवकर निघायचं आहे, त्यामुळं झोपलंच नाही। सानिया दिदी, दिया दिदी सगळे आल्या, त्या हॉलमध्ये आहेत। तर आता काय नाही, आता बरं ब्लॉग चालू करून ठेवतं बरं, कारण की सकाळी गडबड असेल, धांदल असेल, त्यामुळं ब्लॉग नाही काढता येणार सकाळ। तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर मी तर का झोपणार नाही, 3 वाजले, 1.5 तास काय झोपतो, सुस्ती आलेल्या बघू शकता, काय विषय नाही एवढा। तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, पुढे आहे की तुम्हाला सकाळी मिळतं फ्रेश झाल्यावर, आंघोळ बिंघोळ, कंटिन्यू राहा। तर आता काय नाही, उठली सगळी मस्तपैकी, फक्त काका आणि आत्या लास्ट आंघोळीचं बाकी आहेत। तर 5:30 पर्यंत बस येईल, बसमध्ये बसू नांदगावला, नांदगावशी पलसचा गणपतीपुळे, कमीत कमी 7:30 पर्यंत तरी निघायला पाहिजे, तरी होईल बरोबर। तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, चहा पिऊन घेता आधी। तर चहा प्यायला येतं, चहा पिऊन घेऊ मस्तपैकी। चहा पिता, चहा पिला आम्ही, त्याच्यानंतर डायरेक्ट म्हणजे बस आली पटकन ना, त्यामुळं सामान वाहीत राहिलो। तर आता ब्लॉग म्हणजे सामान व्हायला बसमध्ये, सगळा सामान टाकला बसमध्ये। तर आता तुम्हाला बसचा टूर देतं, कशी बस आहे कशी काय। तर कमीत कमी 6 वाजले, आम्हाला 5:30ला निघायचा होता। तर काय नाही, तर इथनं निघू, इथनं नांदगावशी पलसपा। हो ही बघा, अशी आमची बस आहे, नया जाऊन बसल्या फुकट्या आधीच, इकडे बस आहे, बसच्या एंडिंगला तिथं वॉचमॅन आहे। बाबा सुरुवात केली काय याची, ही अशी आमची बस आहे, एकदम मस्त पैकी। ये साईड इकडे बसल्या काल्या तोंडाच्या, अशी बस आहे। एकटी का पुरे बसले हे बस इथशी, इथना नांदगावशी पलसपा 7:30 तरी वाजतील मिनिमम निघताना, इथंशी 6 वाजलेत आम्हाला। तर काय नाही, दादा यायचा बाकी आहे, बघतो दादा वर्षी काहीतरी लॉक करते वाटतं रूम, मग नंतर डायरेक्ट निघू, बस काढू इथनं मस्तपैकी। तर हाय टाईम टू टाईम झाले सगळा प्रॉपर, फक्त ट्रिप एकदम नीट सुखरूप जावा, सुखरूप सगळ्या घरी यावा बरोबर, विद्यावाकडनं विनंती राहील, काय नाही दुसरं काय नाही। तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, जाम मजा येणार आहे, जाम मजा। चला सगळे आले, सगळे बसले, तर पुढची नांदगावला घ्यायचे सगळ्यांना। तर चला करा चालू, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मोरया। चला का एकदम भाई साहब, हाँ उधर नहीं रुकाना बस। पनवेलशी निघलो डायरेक्टली, आणि डायरेक्टली आलो होतं नांदगावला थांबलो आहोत, मम्मी पप्पा काका बिकासांना घ्यायला। तर चला इथनं फटाफट यांना पिक करू, आणि या साईडचा नांदगावचा व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे सकाळचा एक नंबर। आणि या साईडला मी केक आणि ज्यूस घेतले ना, या साईडला आमचा दादा आहे। तर आता इथनं आपण जाऊया डायरेक्टली पलसप्याला। तर आता आम्ही पलसप्याच्या तसे थांबले आहोत ना, इकडं नारळ बिरळ फोडून घेतो आणि मग निघतो। टाईम झाला आम्हाला निघता काय नाही, नारळ फोडून घेऊ। एक बसच्या खाली लिंबू ठेवलेले, म्हणजे टायराच्या खाली। लफडा झाला।
तर काय नाही सगळी घालती उतरला ना आता फोटो काढू मस्त पैकी सगळा फॅमिली फोटो आणि जाऊ ऑगी 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 चला फोटो काढून घेतो फोटो काढतात जमलं फोटो काढून ही बघा एवढी सगळी पब्लिक आहे आमची एकदम पद्धतशीर बस खाली लिंबू लिंबू ठेवून टायरा खाली अरे बिनकाम्या सानकाम्या नुसतं मध्ये नेतोय बस रेडी झाली प्रॉपर हे बघा युट्यूबर हे बघतो बघ मॅनेजमेंट करणारा माणूस शेवटी दमला बिचारा फक्त काय नाही होत आहे आलो आम्ही पाठची जागा जिंकलेली आहे मी संकल्प तर हळूहळू बस चालू नाही झाली आम्ही एकदम लास्टला मला विंडो सीट भेटले सिनेमॅटिक्स काढायसाठी सिनेमॅटिक्सच्या बहाण्याने बसले विंडो सीटला नंतर तुम्हाला सगळे दाखवीन कोण कोण आहेत कोण कोण प्रॉपर सांगेन कोण काय आजच्या काका पप्पा पाटील लोक सगळे बॉईज कोण नाही राहिला चला भाई टायमा वजन फोन नाही आला झाली तरी संकल्प किती वाजले 7:30ला झालो निघलो 7:30ला किती वाजतात पोहोचता तर बघू हा हॉटेल गणपतीपुळेला जाताना याच रोडला एक्सप्रेस हायवेला एक्सप्रेस नाही रोडला तर तुम्ही आधी जर चहा पित असाल ना तुमच्यासोबत अशी फसवणूक नको व्हायसाठी तुम्ही आधी चहाचा रेट विचारा काय कसा त्याच्यानंतर मग चहा पिया आमच्यासोबत जायला तुमच्यासोबत नको यायला आधीच सांगतं तर चला माझी कॉफी आहे मी पिऊन घेतो हे चहा पिला ना चहा एवढी टेस्ट नव्हती जास्त ना एक कप जर चहा 25 रुपयाला एक कप चहा तर आता बोलतात 20 रुपये 25 रुपये चहा तुम्हाला चहाचा कप दाखवतो कसा आहे त्याचा आपला नॉर्मली आणि 25 रुपये बोलतात त्याचे लागी तर काय बोलायचं आपण काय नाही झाला सांगू काय झाला आम्ही तशी थोडेसे बारीक पोर आहे ना तर थोडं वॉशरूमला उतरलो आणि मग माझा फेस कसं ऑइली येतं काय मला माहिती नाही का कॅमेराच्या मुलं तर आम्ही वॉशरूमला उतरलो नंतर बरं चहा बी प्यायला गेली ना अर्धी लोक तर चहा पियत होती तर चहा घेतला तिथशी आणि नंतर चहाचा बिल आहे जास्तच लावला 25 रुपये का किती रुपये एक कप चहा लावला कारण की विचारला नव्हता ना त्याच्यानंतर मग आम्ही बोललो ना असं कसं आम्ही ऑब्जेक्शन केला त्यांच्यावर तर त्याच्यानंतर ते आम्हाला पैसे दिला जर तुम्ही चहा पियत असा रोडला तर नक्की विचारा आधी कितीला आहे त्याच्यानंतरच काय करा आमच्यासोबत झालं तुमच्यासोबत नको व्हायला पप्पा जिथनं पैसे घेत आहे काय आला कशाला पैसे घेतं मला खायचं आहे याला खायला पैसे पाहिजेत पैसे यांचं फोटो खपतच नाही किती फोटो काढले किती फोटो दादा चला ना लवकर काय फोटो काढतात टाइमपास नुसता तेच ना सांगते काय जाईल किती घाण करतात पुढे एक बस थांबवली त्यांची पण चेकिंग झाली आता तशीच आमची पण चेकिंग होईल फटाफट झाली का झाली चेकिंग धन्यवाद सभा केल्याबद्दल तर चला जाऊ सक्सेस नाही धरला चला काहीतरी लोचा झाला वाटतं मला उतरायला लागला म्हणजे काय पोलीस थांबवलं जरासा तर काय नाही हा ऑलमोस्ट अर्धा रस्ता पण नाही आमचा कव्हर झाला तर इकडे आम्हाला पेनच्या थोड्याच पुढे पोलीस भेटल्यात काय नाही बघू काय सोडतील ते चेकिंग करतात थोडेसे दारू बिरू करण्यात येतात ना म्हणून त्यामुळे मध्ये होतो आम्ही आता थोड्या टायमात थांबू जेवायला तर इकडं पोलिसांचा पहिला चेकिंग झाला आता इकडे दुसरा चेकिंग आहे तर आता 60 निघली गाडी आईज बसमध्ये तर मजा मस्ती करत असतो म्हणून बसमध्ये मी व्हिडिओ पण नाही काढत कारण की कॅमेरा मला जाम आलतं म्हणून नीट अँगल नाही वाटत तर आता जेवायला बसल्यावर आम्ही तशी बघा भाकर ठेवली बघा
शनिवारी बघा काय करते सुकट आलू वडी बिड्डा हा तुम्हाला सुकट दाखवतो गाईज मी पण सुकट झालेला आहे पडशील ताटात यायची काय खाला मी पण सुकटच खाल्ले आमचा पोरा झोपले पोराने पण सुकट खाल्लेली आहे त्याला एवढी सुस्ती आली सुकट खाऊ सुस्तावला खाऊन घेतला मस्तपैकी वन भोजन केला जंगलामध्ये. मला जाम भूक लागलेली आहे म्हणून मी शूटच नाही केला. मी जेवायला बसलो मग त्यानंतर संकल्पने शूट केला. तर आता थोडा टाइम इथं बसू ना निघू एक वाजेपर्यंत येत ना मग बाई याच्या मला सुकट भेटली घ्यायला सुकट बघा असं जंगल आहे मस्तपैकी. आम्ही इकडे जेवायला बसलेलो. तर झाला आमचं जेवण अर्धी माणसं जेवतात मग जाऊ. सुकट आणली आहे नमिनी पण खाली एरियावरची. काय दोन शब्द बोला. अरे मला अटक करा या गुन्ह्यात. ही साईड ही काय काय टॉम बॉय वन भोजन केला का आपल्या बाटल्या आपणच परत न्यायच्या. ही कुठली कंच्या वाडीतली दादा ही कंच्या वाडीतली. असा सगळा आम्ही घेता आपला उचलून डबल वाटल्या काय वेस्ट करत नाही पाणी. पत्रावाल्या पण आम्ही घेऊ भरून काय घाण लोकांशी घाण करू नका असं करू नका. डन सगळ्या बाटल्या भेटल्या. चला आता जाऊ बस. किती मिनिट लागतील दादा. 1 तास ओनली 1 आवर. ओनली 1 आवर. काही जेवून झाला त्याच्यानंतर तिथनं निघलो आणि मी डायरेक्ट झोपलो उठलोच नाही. तर आता आम्ही तशी डेरवनला पोचलो. तर डेरवनच्याकडे आतमध्ये जात आहोत. इकडे जी शिवाजी महाराजांच्या माहिती आहे तर चला जाऊ डेरवनला आतमध्ये. काय नाही आणि त्याच्या इथनाच किती 1-1.5 तासवर गणपतीपूल आहे. तर ते फोटो काढू आणि जाऊ. तुम्हाला दाखवतो मी इथनं कसं काय आहे. नंतर जाताना दाखवेन प्रॉपर. तिकडून सगळं असे शिवाजी महाराजांच्या या साईडला मावले लावलेले आहेत घोडे बिडे. तर असं सर्व सगळा इकडे मोठे हत्ती आहे ना. तर चला आपण आधी आतमध्ये जाऊ. आम्ही आतमध्ये एंटर केला आणि आतमध्ये आधी व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता. मग आम्ही त्यांच्याकडनं परमिशन काढली तर बोलतात ठीक आहे काढू शकता. तर मी सांगतो तुम्हाला डेरवनच्या आतमध्ये काय आहे प्रॉपर म्हणजे शिवाजी महाराजांची डिटेल आहे. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव बोला किंवा शिवाजी महाराजांनी घेतलेली ते पिंडीवरची शपथ बोला ते प्रॉपर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मूर्तीमध्ये हे करून दाखवले. त्यामुळं आपला इतिहास आहे ना म्हणजे जुना तो आपल्याला आपल्या डोळ्यासमोर असं वाटतं ओरिजिनलमध्ये आहे. तर डेरवनला पण नक्कीच या मी तर सांगतो कारण की जे 8वी-9वीला आहेत ना ज्यांना हिस्ट्री हा विषय आहे ना सब्जेक्ट त्या इथं नक्की यात त्यांना प्रॉपर समजेल काय कसं काय. कारण की मी आता जेव्हा हे सगळं बघतं ना तर तेव्हा मला माझ्या 8th स्टँडर्डची आठवण आली. कारण की 8th स्टँडर्डमध्ये आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास होता. तर नक्कीच डेरवनला सुद्धा या तुम्ही गणपतीपुळेला जात असाल ना तुम्हाला रस्त्यामध्येच भेटेल. फक्त थोडं आतमध्ये यायला लागतं 5-6 किलोमीटर. नक्की डेरवनला पण व्हिजिट द्या. खूप छान इथे बघू शकता शिवाजी महाराजांचा दरबारमधली फ्रेम दाखवलेली आहे पूर्ण. खूप म्हणजे खूप छान लय भारी वाटतं लय भारी काय म्हणतो. गाईस तुम्ही बघतच आहात कसला मस्त व्ह्यू येतो इकडे शिवाजी महाराजांचा. आणि एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला याच्या बॅक साईडला गौशाला आहे. तर तिथं आपल्याला गौशालेमध्ये जायचं असेल ना तर कंपल्सरी म्हणजे जेंट्सला आहे ना फुल पॅन्ट अलाउड आहे कारण की शॉर्ट पॅन्ट अलाउड नाही आहे. आणि लेडीजला कंपल्सरी साडी. तर त्यामुळे मी तर शॉर्ट पॅन्ट घालून आलो त्यामुळे मी नाही जाऊ शकत. पण तुम्ही बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करा. आतल्या साईडला गौशाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. कसली भारी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. एक नंबर. तुम्हाला असं कॅमेरामधनं दिसत नसेल, पण जेव्हा तुम्ही नॅचरल समोरासमोर बघाल ना, लय भारी मूर्ती आहे, लय भारी. मावले घोडे पाठीमागं वरती सगळ्या साईडला ऊन लागतं. इथं बसल्या सगळी फोटो काढतात. इथनं 1.5 तास आहे ना. ही बघा आझाद वासुदी फोटो काढतात. So guys, rocket. इकडे सगळीकडे मावले घोडे. तर इकडे बघत आहात तुम्ही, एकदम मस्त मावले आहेत. आणि एक बॅक साईडला दादा आले, तो आपल्याला शिवगर्जना देऊन दाखवणार आहे. तर आपण त्याची शिवगर्जना सुद्धा ऐकूया एकदम मस्तपैकी. कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, धनवंत, मुघल जना संधारक, हितवी स्वराज्य संस्थापक, भोसले कुलदीपक, श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. कुठला मस्त दिले घोषणा बाई, आवडला. गुहागर याच साईडचा आहे. मस्त दिली. थँक्यू. काय मुलांना या रस्त्यात बसलेले असतात. हा ना, या काय काय बोलायचं. वाडीतली डोशी डोशा. ओय ऑगी यार बाबू हसते. तर चला आपण डेरबनचा ब्लॉग तर इथेच समाप्त करूया. तर तुम्हाला मी डायरेक्टली मिळतो नेक्स्ट पार्टमध्ये गणपतीपुळ्याला पोचल्यावर एकदम मस्तपैकी. तर चला, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि कंटिन्यू राहा, सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट पार्ट बघासाठी.